मार्केटपेक्षा वेगळा आणि कोणीही न दाखवलेली वेगळी रेसिपी. कापसासारखा मऊसूद स्पॉन्जी असा जाळीदार ढोकळा करून घेणार आहोत. हा ढोकळा अतिशय पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे. तर इथे बघू शकता अगदी हलकासा आणि मऊसूद असा ढोकळा. इथे आज मी नाचणीच्या पिठाचा ढोकळा केला आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. एकच वाटीच्या मापाने इथे मी सर्व साहित्य मोजून घेतले आहेत. तर इथे मी बारीक रवा वापरला आहे आणि 1 वाटी नाचणीचं पीठ मी इथे चाळून घेतलं आहे आणि 1 वाटीच्याच प्रमाणे इथे मी दही घेतली आहे. दही ही थोडीशी आंबट दही घेतली आहे. एकाच मापाचे सर्व साहित्य घेतले आहेत आणि इथे मी 1 चमचा जिरे, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. सर्वात पहिल्यांदा एक आपण मोठं बाउल घेणार आहोत. 1 वाटी रवा आपण त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. 1 वाटीच्या प्रमाणे 1 वाटी इथे मी नाचणीचं पीठ घालून घेत आहे. नाचणीचं पीठ आणि रवा आपण छान मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला आधी. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चमचा आपण यामध्ये पिठी साखर घालून घेणार आहोत आणि हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण यामध्ये आता दही घालून घेणार आहोत. दही घालून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 4 चमचे तेल घालून घेत आहे. तेलाच्या मापाने जर घालायचं असेल तर तुम्ही 2 माप तेल घालून घेऊ शकता आणि चमच्याच्या मापाने आपण 4 माप तेल घालून घेणार आहोत आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. दही घेतलेल्या वाटीमध्येच इथे मी वाटीभर पाणी घालून घेतलं आहे आणि हे पाणी आपण यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहोत. तर हे मिश्रण थोडंसं दाटसर असं वाटत आहे तर आपण यामध्ये आणखीन एक अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहोत आणि परत एकदा छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपलं छान ढोकळ्याचं बॅटर रेडी झालं आहे आणि एकही गुठळ्या इथे दिसून येत नाही. हे 5 मिनिटं आपण झाकण लावून सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत. मिक्सरचं भांडं घेऊन मिरच्या हाताने तोडून, आल्याचे आपण बारीक तुकडे करून, जिरे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हवं तर तुम्ही खलबत्त्यामध्येही ठेचून घेऊ शकता. मिक्सरमधून तयार केलेला ठेचा आपण या पिठामध्ये मिक्स करून घेतला आहे. तो माझा व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे. तर इथे बघू शकता ढोकळ्याचं बॅटर छानपणे फुललं आहे. परफेक्ट ढोकळ्याचं बॅटर कसं ओळखायचं इथे बघू शकता. अगदी हळूहळूपणे पीठ पडत आहे म्हणजे हे आपलं ढोकळ्याचं बॅटर अगदी परफेक्ट असं झालं आहे. आज आपण कढईमध्ये न ठेवता इथे कुकरमध्ये ढोकळा स्टीम करून घेणार आहोत. त्या कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घेत आहे आणि गॅसवर हे पाणी उकळवण्यासाठी ठेवून देणार आहे. आता हे बॅटर ढोकळा करण्यासाठी रेडी आहे. तर त्यामध्ये इनोचा मी इथे उपयोग केला आहे. इनो मी 1 पॅकेट पूर्ण इनोचा घालून घेतला आहे आणि त्यावर 1 ते 2 चमचे पाणी घालून इनो छान मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करून घेत असताना हळूहळू आणि एकाच डायरेक्शनने फिरवून घ्यायचं आहे. फास्ट अशी प्रोसेस करून आपल्याला ढोकळा स्टीम करायचा आहे. इथे मी कुकरच्या भांड्याला आधीच तेल लावून छान ग्रीस करून घेतलं होतं आणि आपण हे बॅटर जे आहे कुकरच्या भांड्यामध्ये घालून छान सेट करून घ्यायचं आहे. तर कुकरच्या भांड्याला असं टॅप करून घ्यायचं आहे. कुकरमधलं पाणी गरम झालं आहे आणि त्यावर एक स्टँड ठेवून घेतलं आहे. आपण तयार केलेलं जे पीठ ढोकळ्यासाठी रेडी केलेलं आहे ते आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपलं पीठ लावून घ्यायचं आहे कुकरमध्ये. कुकरच्या झाकणाचं आपण रब्बल आणि शिट्टी काढून घेणार आहोत आणि कुकरचं झाकण लावून घेणार आहोत कुकरला. सुरुवातीला गॅस
मोठा ठेवायचा आहे 2 ते 3 मिनिटासाठी. 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर गॅस आपला पूर्ण लो हीटवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर 20 मिनिटं आपला ढोकळा छान शिजवून घ्यायचा आहे. 20 मिनिटं इथे झाले आहेत. ढोकळा आपला छान शिजलाय का नाही आपण एका चाकूच्या साहाय्याने बघून घेणार आहोत. तर इथे आपला चाकू पूर्णपणे क्लीन येतोय म्हणजे आपला ढोकळा छान शिजला आहे. तर इथे मी सर्व बाजूने टोचा मारून दाखवत आहे आणि पूर्ण आपला ढोकळा छान क्लीन असा दिसत आहे. ढोकळा खूप आपला गरम आहे आणि अगदी बघू शकता वरूनच जाळीदार असा ढोकळा दिसत आहे. ढोकळा पूर्णपणे हा गार करून घेणार आहोत आपण. ढोकळा आपला गार होतोय तोपर्यंत आपण ढोकळ्यावरची फोडणी तयार करून घेणार आहोत. कढईमध्ये 1.5 चमचा तेल घालून घेणार आहोत. तेल आपलं छान तापलं की त्यामध्ये आपण अर्धा चमचे मोहरी घालून घेणार आहोत. मोहरी तडतडली की त्यामध्ये अर्धे चमचा जिरे घालून घेणार आहोत. बारीक चिरलेली मिरचीचे तुकडे घालून घेणार आहोत. 1 चमचा इथे मी पांढरे तीळ घालून घेत आहे. 10 ते 12 कढीपत्ताची पानं घालून घेत आहे. अर्धा चमचा हिंग घालून घेणार आहोत. फोडणी छान आपण मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घेणार आहोत. तयार फोडणीमध्ये आपण 2 चमचे लिंबाचा रस घालून छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपली ढोकळ्यासाठी फोडणी रेडी झाली आहे. ढोकळा गार झाल्यानंतरच त्याचे कडे सोडून घेणार आहोत. नाहीतर ढोकळा आपला गरम असल्यास ढोकळ्याचे तुकडे पडू शकतात. म्हणून ढोकळा गार झाल्यानंतर ढोकळा ताट्यावर पलटी मारून घ्यायचा आहे आणि वरून असं छान असं त्याला टॅप करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपला ढोकळा वर पटकन निघून येईल. तर इथे आपण कुकरच्या भांड्यामधून ढोकळा काढून घेणार आहोत. तर वरूनच बघू शकता अगदी जाळीदार असा ढोकळा दिसत आहे. आता ढोकळा आपण सरळ ठेवून घेणार आहोत. तर इथे आपला ढोकळा सरळ ठेवून झाला आहे. तर आपण चाकूच्या साहाय्याने त्याला कट करून घेणार आहोत. सुरुवातीला आधी ढोकळा आपण थंड पूर्ण झाल्यानंतर कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थितपणे. तर इथे बघू शकता मी 1 ते 1.5 इंचावर असे ठेवून कट करून घेत आहे ढोकळा. ढोकळा आपला कट करून रेडी आहे. तर आपण जी फोडणी तयार केली होती ती फोडणी आपण ढोकळ्यावर छान लावून पसरवून घेणार आहोत. फोडणी घालून घेतल्यानंतर आपला ढोकळा खूप सुंदर असा दिसत आहे. मार्केटपेक्षा वेगळा आणि वेगळ्या चवीचा मस्त असा पौष्टिक ढोकळा इथे रेडी झाला आहे. तर इथे मी तुम्हाला एक ढोकळा कट करून सांगते ढोकळा किती स्पॉन्जी झाला आहे तो. तर इथली ढोकळ्याची जाळीच सांगते की ढोकळा अगदी मऊसूद आणि एकदम जाळीदार आपला ढोकळा तयार झाला आहे आणि अतिशय हेल्दी असा नाश्ता आहे. तर मंडळी इथे बघताय ना किती सुंदर असा ढोकळा तयार झाला आहे नाचणी पिठाचा. मार्केटमध्येही असा ढोकळा हेल्दी ढोकळा मिळणार नाही. ढोकळा कसाही तोडला तरी अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी स्पॉन्जी असा दिसत आहे. इथे बघू शकता चवीलाही खूप सुंदर लागतो हा ढोकळा. सगळ्या ढोकळ्यांपेक्षा उत्तम चव आहे या ढोकळ्याची. मी पहिल्यांदाच हा ढोकळा केला आहे पण पहिल्याच प्रयत्नामध्ये हा माझा ढोकळा अतिशय उत्तम झाला आहे. तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांनाही अशा पद्धतीचा ढोकळा करा किंवा लहान मुलांच्या डब्यासाठीही तुम्ही अशा पद्धतीचा ढोकळा करून त्यांना टिफिनला बांधून देऊ शकता. मग वाटतोय ना जगात भारी हा ढोकळा. मग विचार कसला करताय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नाचणीच्या ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.